हॅलो. हॅलो. हां बोला. कोण बोलताय? भालेराव बोलतो. आपल्याला कोण पाहिजे? दीपक भालेराव का? हो आपण. सावदा इथून बोलतोय मी. फिरोज खान माझं नाव आहे. माजी नगरसेवक आहे मी सावद्याला. हो नमस्कार दादा. नमस्कार. नमस्कार. का हो तुम्ही फक्त एकाच भागाचा ठेका घेतलाय का एलईडी लाईट लावायचा? नाही पूर्ण शहराचा आहे ना तो. मग आता केव्हा बाकीचे तुम्ही एका भागाचे आज महिना 2 महिन्यापासून लावून मोकळे झाले, त्या भागात लाईटही लागले कदाचित आणि काल चालू केलं त्यांनी असं ऐकून आहे मी. हो हो काल चालू केलं. आणि दुसरा भाग जो आहे त्याच्यामध्ये एक लाईट लावला नाही तुम्ही, म्हणजे हा बाकी ना दादा, काम अजून बाकी आहे. उद्या परवाला लाईट येऊन जातील, काम चालू होऊन जाईल. ते बाकी आहे अजून. असं नाही की ते चालू करून दिला बाकी सोडून दिलं, तसं नाही. अहो 2 महिने झाले ना तुम्हाला लावायला त्या भागात. तर असं दुजा भाव का केला तुम्ही? अर्धा तिकडे अर्धा इकडे लावायला पाहिजे होते की नाही? एकच भाग तुम्ही फक्त लावून मोकळे झाले. आता दुसऱ्या भागामध्ये हा जो खाजानगर, गौसियानगर, रजानगर, ताजू शरिया नगर आहे ना, या भागात आम्ही 2 वर्षापूर्वी नगरपालिकेच्या मागे लागून कंडक्टर नव्हते, तर कंडक्टर कमीत कमी 4 ते 5 लाख रुपयाचा खर्च आला. आम्ही तगादा लावून तर कंडक्टर लावून घेतले. मग त्याच्यानंतर आमच्याकडे निधी नव्हता. आम्ही आमदार चंद्रकांत पाटीलला सांगितलं, तेव्हा त्यांनी ते 30 लाख रुपये आम्हाला निधी दिलं. आणि एवढं करूनही आपण फक्त एकच भाग करून निघून गेले, तर योग्य नाही ना. आज या भागात काय समस्या आहे? आज ते शेती शिवाराला लागून ते प्लॉटी आहे, नवीन हद्दवाढ क्षेत्रातलं सर्व एरिया आहे. आज तिकडचे लोक कोणाला काही साप वगैरे चावला, काही चावला, कमी जास्त झालं तर याची जबाबदारी कोणाची? नगरपालिकेची, तुमची. आता आम्ही याच्या पूर्वी 8 दिवसापूर्वी एक मोर्चा नेला होता. त्या ठिकाणून साहेब कदाचित तुमच्याशी बोलले त्या दिवशी. तुम्ही बोलले मी 2 दिवसात येतो ना लावतो. हो हो हो. मग आता इकडे लागले ना, इकडे नाही तर इकडे तर लोक बोलतील ना की तिकडे लागले ना, इकडे का नाही? नाही तिकडेही लावतो मी. उद्याला काम चालू होऊन जाईल. मी हे जे तुम्ही सगळे नगर सांगितले मला, गौसिया नगर वगैरे, मी तिथं सर्वे करून घेतलाय त्या एरियाचा सगळं. हो, लाईट वेळेवर लागायला पाहिजे ना. आता एक मला 2-4 दिवस द्या. आजला मी ते कन्साइनमेंट मागवतो आणि आज येऊन जाईल, म्हणजे उद्याला पोहोचून जाईल आपलं सावद्याला. उद्या दुपारपर्यंत परवाला काम चालू होऊन जाईल. हो, तुम्हाला मुदतवाढ मागितली असं ऐकून आहे मी. मुदतवाढी साहेबांनी दिली का तुम्हाला? येस. तुम्ही उद्या परवा लावता का? की मी याच्यानंतर अजून 2 दिवसात तुम्ही नाही आले तर मी परवाला काम चालून जाईल दादा, काही विषय. मी परवाला नाही आलो, मी स्वतः येऊन भेटतो तुम्हाला. आलो की मी भेटतोच, पण परवाला काम चालून जाईल. मला फक्त त्या भागात 2 दिवसात सर्व लाईट लावून द्या, मेहरबानी करून. मी सांगतोय तुम्हाला आता. हा, खूप झालं. मी त्यांनाही सांगितलं, त्यांनी मला नंबर दिला, नगरपालिकेच्या कर्मचारी साहेबांनी नंबर दिला की तुम्ही बोलून घ्या त्यांच्याशी म्हणे. आमचे फोन ते उचलताना काही म्हणे नाही. बरं असं कामात झालं असेल, पण तसं काही नाही. मी परवाला येतो, परवाला तुमचं काम चालू कर. नक्की का? हो, यस एकदम 100% शुअर. ठीक आहे, बघतो बरं. मी परवापर्यंत वाट बघतो. हो, यस दादा.